माजी सैनिक जागे रिलेटेड एक अपडेट आलेलं आहे. 12 तारखेचं एक पत्र आलेलं आहे आणि वेटिंग लिस्ट लागणार आहे का, DV आणि काउन्सिलिंग होणार आहे का, त्या रिलेटेड एक पत्र आलेलं आहे. हे 12 तारखेचं एक पत्र आहे नागपूर विभागाचं, कालचं. ठीक आहे. याच्या आधी पण एक लेटर आलेलं होतं, हे नाशिक विभागाचं होतं. हे 4 तारखेचं, याच्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. ठीक आहे, तो लास्ट व्हिडिओ मी टाकला होता चॅनलवर. तर आता 12 तारखेचं कालचं एक लेटर आलेलं आहे नागपूर मंडळाचं. तर हे लेटर DDने, नागपूरचे जे DD आहेत, उपसंचालक आरोग्यसेवा नागपूर मंडळ, त्यांनी लिहिलेलं आहे. सहाय्यक संचालक नागपूरला, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा युतापे, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, त्याच्यानंतर वैद्यकीय अधीक्षक नागपूर, प्रमुख वैद्यकीय अधिकारी नागपूर आणि वैद्यकीय अधीक्षक नागपूर यांना लेटर लिहिलेलं आहे. तर विषय काय आहे बघा, ह्याच्यामध्ये प्रतीक्षा यादी क्रमांक 5 म्हणजे वेटिंग लिस्ट रिलेटेड आणि तसेच माजी सैनिक आरक्षण अंतर्गत उमेदवार उपलब्ध न झाल्यास करायची कारवाई. म्हणजे ह्याच्यामध्ये दोन्ही आहे. नाशिक विभागाने याच्या आधी फक्त हे माजी सैनिक आरक्षणांतर्गत जे उमेदवार नाही मिळाले तर करायची कारवाई, हा एवढाच विषय होता त्यांचा. ठीक आहे. हे बघा, हे नाशिक विभागाचं पत्र माजी सैनिकचं. तर आता नागपूर विभागाने जे काढलेलं आहे, तर ह्याच्यामध्ये दोन्ही विषय आहेत. प्रतीक्षा यादी क्रमांक 5 म्हणजे याचा अर्थ याच्यावरून हे कळत आहे की नागपूरची आणखीन एक वेटिंग लिस्ट लागणार आहे. ठीक आहे, 5वी वेटिंग लिस्ट लागणार आहे. याच्या आधी 4 वेटिंग लिस्ट लागलेल्या आहेत नागपूरच्या. ठीक आहे. टोटल प्रत्येक वेळेस ज्यावेळेस लिस्ट लागलेली आहे, तर त्यावेळेस टोटल किती लिस्ट लागल्या, कोणत्या विभागाच्या कितीवी लिस्ट आहे, ते मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर आता याच्यावरून हे कळतं आहे की नागपूरची आणखीन एक 5वी वेटिंग लिस्ट पण लागणार आहे, प्लस माजी सैनिकची तर सर्व विभागाची लागणारच आहे. तर हे नागपूर विभागामध्ये ह्या दोन गोष्टी क्लिअर झाल्यात की एक वेटिंग लिस्ट 5वी आणि एक सर्व्हिसमॅनची लिस्ट, ह्या दोन्ही लिस्ट आता लागणार आहेत. तर याला संदर्भ त्यांनी टाकलेला आहे, जे 28/10चं पत्र आहे आणि 8/10चं. ठीक आहे, ते पत्र पण त्यांनी दिलेले आहेत सोबत, हे वाले. ठीक आहे, हे 28/10चं आणि हे 29 ऑक्टोबरचं आहे, की संदर्भ दिलेले आहेत त्यांनी पत्रांचे. तर याच्यामध्ये काय आहे पत्रामध्ये बघा, माननीय संचालक आरोग्यसेवा पुणे यांच्या कार्यालयाकडून दूरध्वनीद्वारे प्राप्त सूचनानुसार, म्हणजे फोनवर त्यांचं जे VCमध्ये वगैरे जे बोलणं झालं त्याच्यानुसार, उपसंचालक आरोग्यसेवा नागपूर मंडळ कार्यालय या कार्यालयाच्या स्तरावर प्राथमिक चर्चांती पदभरती 23-24 मधील गट ख संवर्गातील 5व्या प्रतीक्षा सूचीतील, म्हणजे 5वी वेटिंग लिस्ट उमेदवाराची निवड यादी तयार करावी. म्हणजे 5वी वेटिंग लिस्ट लागणार आहे नागपूर डिव्हिजनची. ठीक आहे. तर ती यादी, त्यांची निवड यादी तयार करावी 5व्या प्रतीक्षा यादीची. त्यानंतर आधी वेटिंग लिस्ट, एक सर्व्हिसमॅन जागा कन्वर्ट होण्याआधी कधी पण वेटिंग लिस्ट क्लिअर होणार. तर आधी ही वेटिंग लिस्ट लागणार 5वी. ठीक आहे. त्याच्यानंतर यादी तयार करावी. त्यानंतर जाहिरातीत प्रसिद्ध करण्यात आलेल्या जात प्रवर्गनिहाय समांतर आरक्षणातील उपलब्ध न झालेल्या माजी सैनिक संवर्गातील, म्हणजे एक सर्व्हिसमॅनच्या जागा, क्लिअरली. ठीक आहे, शॉर्टमध्ये एक सर्व्हिसमॅनच्या जागा गुणवत्तेनुसार पुढील उमेदवारांची निवड. गुणवत्तेनुसार म्हणजे मेरिटप्रमाणे. ठीक आहे, मी स्टार्टिंगपासून ते सांगतो तुम्हाला. गुणवत्तेनुसार म्हणजे मेरिटप्रमाणे. लास्ट मेरिट जिथपर्यंत येऊन स्टॉप झालं होतं, तिथून पुढे 1, 2, 3 ज्या काही जागा असतील ते मेरिटप्रमाणे. ठीक आहे, मार्कप्रमाणे जो कुठल्याही कॅटेगरीचा कॅन्डिडेट असेल. ठीक आहे. ओपनमध्ये सर्वच कॅन्डिडेट आले. ठीक आहे, मेरिटप्रमाणे 1, 2, 3 जे काय असेल ते. तर ओपनला सेम तसंच कॅटेगरीमध्ये पण ज्या पण कॅटेगरीच्या एक सर्व्हिसमॅनच्या जागा असतील त्या पण कॅटेगरीच्या कॅन्डिडेटला मेरिटप्रमाणे, मार्काप्रमाणे मिळतील. ठीक आहे. तर गुणवत्तेनुसार पुढील उमेदवाराची निवड करून मूळ कागदपत्रांची पडताळणी व समुपदेशन, म्हणजे DV आणि काउन्सिलिंग देण्याबाबत विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर दिनांक, आता हे 26पर्यंत आचारसंहिता चालू आहे, त्याच्यानंतर दिनांक 28 व 29/11 म्हणजे 28 नोव्हेंबर आणि 29 नोव्हेंबर रोजी उपसंचालक स्तरावर गट क आणि 30/11/2000 रोजी सहसंचालक आरोग्यसेवा नागपूर, सर्व जिल्हा हिवताप कार्यालय व प्रादेशिक मनोरुग्णालय नागपूर यांचे स्तरावरील उमेदवाराची मूळ कागदपत्र पडताळणी व समुपदेशन प्रक्रिया आयोजित करणे प्रस्तावित आहे. म्हणजे डेट फिक्स झालेले आहेत, 28 ते 30पर्यंत DV आणि काउन्सिलिंग होणार आहे.
ठीक आहे. 26ला एकदा आचारसंहिता संपली, त्याच्यानंतर 28 ते 30 दरम्यान हे DV अँड काउन्सिलिंग सर्व, ठीक आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड काउन्सिलिंग लगेच होणार आणि ऑर्डर पण लगेच इश्यू केली जातील, ऑर्डर लगेच दिल्या जातील. ठीक आहे. त्याप्रमाणे सर्व जिल्हा शल्य चिकित्सक यांनी सुद्धा उपरोक्त कालावधीत वर नमूद केल्याप्रमाणे गट ड संवर्गाची प्रतीक्षा सूचीची फेरी व जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेल्या जात प्रवर्ग न्याय समांतर आरक्षणातील उपलब्ध न झालेल्या माजी सैनिक संवर्गातील गुणवत्तेनुसार पुढील उमेदवाराची निवड करून यथायोग्य कारवाई करावी. म्हणजे हे फक्त ग्रुप सीसाठी नाही तर ग्रुप डीसाठी पण. तर गट क आणि गट ड, तर दोन्ही विभागाचे आपले दोन्ही ह्यांचे गट कचे आणि गट डचे दोन्हीच्या पण याद्या तयार करायच्या आहेत आणि त्यांचं DV आणि काउन्सिलिंग करून घ्यायचं आहे. तर असं स्पेसिफिक आता काही जण विचारतं की सर कोणत्या पोस्ट, तर सर्वच आले. गट क आणि गट ड ह्यांनी क्लिअरली फक्त गट क आणि गट ड उल्लेख केला, ह्याचा अर्थ सर्वच पोस्ट आल्या, असं स्पेसिफिक कुठल्या एखाद्या पोस्टसाठी नाही, सर्वच पोस्ट आले त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर गट डची पण प्रोसेस होणार आहे, त्यांच्या पण एक सर्व्हिसमॅन कन्वर्ट करून निवड यादी त्यांची पण लागणार आहे, वेटिंग लिस्ट. ते लास्ट व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं ज्यावेळेस परमिशन मिळाले की ग्रुप सी आणि ग्रुप डी सर्वच. ठीक आहे. चला नेक्स्ट, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट क व ड संवर्गाची पदभरती दरम्यान समांतर आरक्षण अंतर्गत माजी सैनिकासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या पदावरती माजी सैनिक आरक्षणाची सुयोग्य उमेदवार उपलब्ध न झाल्याने, ठीक आहे, याचा मिनिंग काय की एक सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट न मिळाल्यामुळे, जे माजी सैनिक कॅन्डिडेट आहे ते न मिळाल्यामुळे सदर पदाचा अनुशेष न ठेवता, म्हणजे ते तसेच रिक्त न ठेवता माजी सैनिक व्यतिरिक्त, त्यांच्या व्यतिरिक्त गुणवत्तेनुसार म्हणजे मार्कानुसार जात संवर्गनिहाय पात्र उमेदवाराकडून, जात संवर्गनिहाय पात्र उमेदवाराकडून म्हणजे त्या कॅटेगरीची त्या कॅटेगरीला, म्हणजे OBCच्या जागा असतील त्या OBCला, SCच्या असतील SCला, STच्या असतील STला, ओपनच्या असतील त्या ओपनला. ठीक आहे. पात्र उमेदवारांमधून भरण्याबाबत कारवाई करण्यास सामान्य प्रशासन विभागाने मान्यता दिली असल्याबाबत संदर्भ 1च्या पत्रात नमूद आहे. ठीक आहे. त्यांनी संदर्भ टाकलेला आहे पत्राचा, ते पत्र मी याच्या आधी पण ऑलरेडी दाखवलेले आहे तुम्हाला. हे त्याच्या आधी सेपरेट व्हिडिओ पण बनवला होता मी त्याच्यावर, हे पत्र आहेत ते. ठीक आहे. तर नेक्स्ट, सोबत प्रत संलग्न म्हणजे सोबत ते आता मी तुम्हाला दाखवलेले ते सोबत जोडलेले लेटर त्यांनी. त्यानुसार गट क ड संवर्गाच्या पदभरती दरम्यान माजी सैनिकाकरिता राखीव ठेवण्यात आलेल्या उमेदवार उपलब्ध न झाल्यास पदावर संबंधित जात संवर्गातील गुणानुक्रमे पात्र ठरणाऱ्या, म्हणजे मार्काप्रमाणे मेरिटप्रमाणे पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची निवड सूची तयार करण्यात यावी, सिलेक्शन लिस्ट तयार करण्यात यावी. तसेच प्रतीक्षा यादी क्रमांक 5 तयार करून ती प्रसिद्ध करण्यात यावी. तर नागपूर डिव्हिजननं क्लिअरली सांगितलं की 5वी यादी तयार करून ती पब्लिश करायला सांगितलेलं आहे, प्रसिद्ध करायला सांगितलेलं आहे. तर नागपूरची आणखीन एक 5वी लिस्ट लागणार आहे आणि त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅनची लिस्ट लागणार आहे. तर नागपूरची आणखीन एक वेटिंग लिस्ट लागणार आहे. ओके. त्याच्यानंतर संदर्भ क्रमांक 2च्या कार्यसन अधिकारी सार्वजनिक आरोग्य विभाग सेवा महाराष्ट्र शासन यांचे निर्देशन समुपदेशन फेऱ्यामध्ये उमेदवारांची ओळख, आता हे जे DV काउन्सिलिंग होणार आहे त्याच्यामध्ये उमेदवाराची ओळख आधार संकेतस्थळावरून आधार कार्डद्वारे पटवून नियुक्ती देण्याची कारवाई करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजे जे कॅन्डिडेट आहेत जे DVला येणार आहे, आता तोच कॅन्डिडेट आहे का ज्याने एक्झाम दिलेली सेम तोच कॅन्डिडेट आहे का ते व्हेरीफाय कसं करणार, तर ते बायोमेट्रिकनं. तर त्याच्या रिलेटेड हे लेटर आहे, कागदपत्र पडताळणी वेळी उमेदवारांचे बायोमेट्रिक प्रणालीद्वारे तपासणीबाबत. तर तुमचं जे आधारला आपले ऑलरेडी बायोमेट्रिक असतं, तुमचे फिंगरप्रिंट स्कॅन केले की ते ॲटोमॅटिक डाटा तुमचा येऊन जाईल. ठीक आहे. त्याच्यानं काय ते व्हेरीफाय करणार की हा तोच कॅन्डिडेट आहे का. ठीक आहे. त्याच्यामुळे ओळख पटवण्यासाठी कारवाई करण्यास मान्यता दिलेली आहे. सोबत प्रत संलग्न, जे मी आता तुम्हाला लेटर दाखवले होते त्याप्रमाणे विहित कार्यपद्धतीनुसार पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करून समुपदेशन घेण्यात यावे, म्हणजे DV करून काउन्सिलिंग करण्यात यावं. पात्र उमेदवारांना समुपदेशनाकरिता देण्यात येणाऱ्या पत्रामध्ये त्यांचे आधार कार्ड संकेतस्थळावरून ऑनलाईन पडताळणीकरिता मान्यता देण्याबाबतची व आधार ॲप अद्ययावत ठेवण्याची सदर पत्रात लेखी सूचना देण्यात याव्यात. हे कशासाठी की जे आता DV आणि काउन्सिलिंगला तुम्हाला जे वेटिंग लिस्टचे कॅन्डिडेट असतील किंवा आता एक सर्व्हिसमॅनचे जे पुढले कॅन्डिडेट आहेत तर त्यांना जे बोलवणार आहेत तर त्यांना आधीच हे पण इन्फॉर्म करायचं की तुमचं
आधार कार्ड वगैरे अपडेट ठेवा. कशामुळं? हे बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन होणार आहे. ठीक आहे. आता हे प्रत्येक वेळेस होतं, पण हे कधी असं स्पेसिफिक मेन्शन करत नाहीत. तर यावेळेस त्यांनी मेन्शन केलेलं आहे की त्यांना आधी इन्फॉर्म करा, की कारण काही कॅन्डिडेटचे होत असतील काही बायोमेट्रिकचे इश्यू, तिथं कुणाचं स्कॅन वगैरे होत नसेल, थंब काही डाटामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल, तर तुमचं आधार कुणाचा काही इश्यू असेल तसा तर अपडेट करून ठेवा. ठीक आहे. तिथं बायोमेट्रिक होणार आहे तुमचं, तर बायोमेट्रिक स्कॅन होईल तुमचं, त्याच्याने तुमचं व्हेरीफाय केलं जाईल की हा तोच कॅन्डिडेट आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं आधीच अपडेट करून ठेवण्याबाबत सूचना देण्यासाठी पण त्यांना सांगण्यात आलेलं आहे. तर कोणाचा इश्यू असेल तर आधार कार्ड अपडेट करून ठेवा, तिथे ऑन द स्पॉट परत प्रॉब्लेम येईल, त्याच्यामुळे आधार कार्ड अपडेट करून ठेवा. नेक्स्ट, तरी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर उपरोक्त प्राप्त निर्देशानुसार म्हणजे वरील सूचनानुसार आपल्या कार्यालयाच्या स्तरावर गट ड संवर्गातील प्रतीक्षा यादी क्रमांक 5मधील सेम जसं ग्रुप सीचं तसंच ग्रुप डीचं पण 5वी प्रतीक्षा यादी व माजी सैनिक आरक्षणाचे सुयोग्य उमेदवार उपलब्ध न झाल्याने सेम तीच कारवाई जसं गट क ची करणार आहेत, सेम तसंच गट ड ची पण, की कॅन्डिडेट नाही मिळाले एक सर्व्हिसमॅनचे, त्याच्यामुळं मेरिटप्रमाणे पुढले कॅन्डिडेट सिलेक्ट करून त्यांची पण निवड यादी तयार करायची आहे. हे तेच आहे. पुढील उमेदवारांना कागदपत्र पडताळणी तथा समुपदेशनाकरिता यांचे स्तरावर दिनांक 30/11/2024 पूर्वी म्हणजे 30 नोव्हेंबर पूर्वी समुपदेशन करून प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना किमान 2 दिवसापूर्वी ईमेल आणि दूरध्वनीद्वारे संपर्क करून कळविण्यात यावे. तर DVच्या 2 दिवस तरी आधी तुम्हाला ईमेल आणि फोन करून कळविण्यात येईल. ठीक आहे. त्यांना सांगितलं की त्यांना कळवा कॅन्डिडेट्सला. ओके. नेक्स्ट, समुपदेशनाच्या अभावी प्रतीक्षा यादीतील कोणताही उमेदवार नियुक्तीपासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपल्या कार्यालयाची राहिली याची नोंद घ्यावी. हे ऑफिशियल लोकांसाठी लेटर आहे की सर्वांना सर्व कॅन्डिडेटला त्यांनी मेल करून फोन करून कळवायचे, त्याची जबाबदारी त्यांची राहील, त्याला ती जबाबदार राहतील. ठीक आहे. हे कॅन्डिडेटसाठी नाही आहे, हे ऑफिसच्या लोकांसाठी आहे. त्या अनुषंगाने प्रतीक्षा याद्या आपले स्तरावरून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याकरिता म्हणजे याच्या वेबसाईटवर लिस्ट पब्लिश करण्यासाठी आता आपली DHSची वेबसाईट तर चालत नाही, तर ते NRHMच्या वेबसाईटवर पब्लिश करतील. ठीक आहे. तर याद्या तयार करून ती याद्या कोणाला पाठवायच्या तर माननीय आयुक्त मुंबई यांचे IT NRHM मुंबई MUM@gmail.com या ईमेल आय डीवर पाठवण्यात यावं. म्हणजे हे ऑफिसवाले याद्या तयार करून ह्या ईमेल आय डीवर पाठवतील माननीय आयुक्त मुंबई यांना, आणि हे काय करतील नंतर गव्हर्नमेंटच्या साईटवर, आता DHSची साईट तर चालत नाही आहे, तर ते ऑब्वियसली NRHMच्या साईटवर ही लिस्ट पब्लिश करतील. ज्यावेळेस लिस्ट पब्लिश करतील त्यावेळेस मी तुम्हाला इन्फॉर्म करेन लिस्ट वगैरे. ठीक आहे. लिस्ट लागल्यानंतर मी तुम्हाला लिस्ट दाखवेन. तर ह्या लेटरमध्ये नागपूरच्या यांनी हे सांगितलं आहे की 30 नोव्हेंबरपर्यंत प्रोसेस कंप्लीट होणार आहे. तर 1-2 दिवस आधी तुम्हाला ईमेल आणि फोन येतील, तर सर्वजण मेल चेक करत राहा. तर 28 ते 30 दरम्यान ही पूर्ण प्रोसेस होणार आहे. 28 ते 30 दरम्यान ही सर्व प्रोसेस होणार आहे. तर तुमचे मेल आय डी आणि फोन चालू राहू द्या, मेल आय डी चेक करत राहा, तर सिलेक्टेड कॅन्डिडेट्सला मेल येईल आणि याची लिस्ट पण पब्लिश होईल. तर लिस्ट पब्लिश झाल्यानंतर तुम्हाला ग्रुपवर मी लिस्ट पण टाकेन आणि इन्फॉर्म पण करेन नेक्स्ट जे काही अपडेट असेल ते. तर याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ग्रुपची लिंक मिळेल, तिथं ग्रुपवर जॉईन होऊन तिथं क्वेश्चन विचारू शकता, किंवा तुम्हाला जे काही लिस्ट मिळणार आहे आता ही लिस्ट ज्यावेळेस पब्लिश होईल ती मी ग्रुपवर टाकेन. तर याच्या व्यतिरिक्त काही क्वेश्चन असेल तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा किंवा ग्रुपवर विचारू शकता जॉईन करून.